फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं? दोन्ही बॉडींचं टेम्परेचर लक्षात घेतलं तर असा निष्कर्ष सहज काढता येईल की या बाईंचा मृत्यू आधी झालाय आणि यांचा नंतर. त्यांच्या बाजूला कोण राहतं रे? साहेब, मी राहतो. यांच्या बाजूचाच फ्लॅट माझा आहे. तुला काय माहिती यांच्याबद्दल? साहेब, फार मोठे चित्रकार होते. नेहमी पेंटिंगमध्ये मग्न असायचे. सोसायटीत फारसे कोणाशी बोलतही नव्हते. तुला काय म्हणायचं रागिनी? मी आपणशी बोलण्याचा प्रयत्न करत नाही? हे बघ, मला तसं म्हणायचं नाहीये, पण त्यांच्या या अशा वागण्याचं एक्झॅक्टली कारण काय आहे ते तर कळायला हवं ना आपल्याला. कारण काय असणार? आई गेल्यापासून आप्पा एकटे एकटे राहतात. 1 वर्ष झालं तरी सुद्धा स्वतःला धक्क्यातून सावरू शकले नाही. अरे पण मग हीच गोष्ट आपण त्यांना समजावून नको का सांगायला? हे बघ, जाणारा माणूस निघून जातो, पण म्हणून आपण आपलं जगणं तर नाही ना थांबवू शकत. आणि ते जर असे आठवणींवर जगत राहिले ना तर त्यांच्यासाठी खरंच खूप कठीण होऊन जाईल जगणं. तू म्हणतेस ते खरं राग. तरी बरं, निदान
ऋतूसोबत तरी गप्पा मारता. आता हेच बघ ना, सकाळीच कुठेतरी बाहेर निघून गेले. बरं जाताना कुठे जात आहेत हे सुद्धा मला सांगून जात नाहीत ते. मला असं वाटतंय रागिणी की त्यांना सांभाळण्यात मी कुठेतरी कमी पडतोय. ऋतू अप्पा, हे काय आहे? माझ्यासाठी आणलंय? येस. आप्पा हे काय आणलेत? आमच्यासाठी सरप्राईज आहे. हो. दाखवा ना. थांब 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 थांब, दाखवतो दाखवतो. वाव अप्पा, किती छान आहे. आप्पा तुम्हाला हे कुठे मिळालं? अरे जवळच एक्झिबिशन भरलंय ना, तिथून आणलं. जेव्हा हे पेंटिंग बघितलं तेव्हाच ठरवलं की हे घ्यायचं. चांगले 1 लाख रुपये मोजलेत मी. 1 लाख रुपये हा. ह्या पेंटिंग साठी? पण असं पेंटिंग मध्ये आहे तरी काय? म्हणजे तुला यात काहीच विशेष दिसलं नाही? आप्पा मी असं म्हणत नाहीये की पेंटिंग वाईट आहे, पण 1 लाख रुपये मोजण्यासारखं आहे का या पेंटिंग मध्ये? अरे हे पेंटिंग जाऊ दे, तुला नाही कळणार. आप्पा मला कळत नाहीये, पण तुम्ही मला प्लीज समजावून सांगा ना. अरे समजायचं असतं ना तर पेंटिंग पाहिल्याबरोबर समजला असता. मी सांगून तुला समजणार नाही. आप्पा ऐका ना आप्पा. प्रभा, प्रभा, तू परत आलीस फक्त माझ्यासाठी? होय, मी परत आली तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. आता पुन्हा मला सोडून नाही ना जाणार? नाही, आता मी कायम तुमच्याजवळच राहणार आहे. तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही, कधीच नाही. ऋतू, काय चाललंय तुझं? नाश्ता का करत नाहीयेस? आवर ना लवकर, नाश्ता कर, शाळेत जायला उशीर होतोय. होऊ दे. अगं हे बाळा, काय झालं? तुला कोणी ओरडलं का? तुझी गप्प गप्प काय आहेस? काही नाही. काही नाही कसं? अभ्यास झाला नसेल. असंच दिसतंय बहुतेक, आणि राग आपल्यावर काढतीये. मला सगळा अभ्यास झालाय. हो, मशी फुगून का बसलीस का? तुमच्यामुळे माझं चित्र पूर्ण नाही झालं, आणि आज मला सगळ्यांना दाखवायचं होतं. अरे आता तुझं चित्र पूर्ण नाही झालं, त्यामध्ये आमचा काय दोष? जर तुम्ही काल मला मदत केली असती तर आज माझं चित्र पूर्ण झालं असतं, आणि मी सगळ्यांना शाळेत दाखवलं असतं. अगं एवढंच ना, मग त्यांना सांग ना उद्या घेऊन येते म्हणून, त्यात काय एवढं? हे वेडाबाई, आपण एक काम करूया, आपण संध्याकाळी बसून ना ते चित्र पूर्ण करून टाकूया. काही नको, मी संध्याकाळी अप्पांना सांगेन.
नाश्ता करून घेता ना? बरं, हे सगळं कधीपासून घडतंय? 2 दिवसापासून. म्हणजे 2 दिवसापासून आप्पा आशू बरोबर सुद्धा बोलले नाहीत? आय एम सॉरी. काय, माझी आशू गेल्यापासून तुमच्या ऋतुजामध्येच मी माझ्या आशूला बघतोय, त्यामुळे आय एम रिअली सॉरी. इट्स ओके डॉक्टर. म्हणजे आय कॅन अंडरस्टँड. पण हो, म्हणजे 2 दिवसात आप्पा ऋतूसोबतही बोलले नाही. डॉक्टर अंकल, पप्पा, ओ हो, लाडोबा आला. कुठे होता लाडोबा तू? डॉक्टर अंकल, मी घरी सगळ्यांवर रागवली. अच्छा. का? मला चित्र काढायला कोणीच मदत केली नाही. मग मला वाटलं की आप्पा करतील मदत, पण ते तर माझ्याशी बोलत पण नाहीये. काय बेटा, तुझ्या आप्पांना बरं वाटत नाही म्हणून ते तुझ्याशी बोलत नाही. मी तुला चित्र काढून देईन, चालेल? पण मग माझे आप्पा कधी बरे होतील ना. अगं, मी आलोय ना, ते नक्की बरे होतील. मी आता आप्पांना बघतो, तू तुझ्या अभ्यासाला लाग. ओके, पण माझ्या आप्पांना ना लवकर बरं करायचं. नक्की, प्रॉमिस. ओके, चल. मी आप्पांना बघून येतो. हो. आप्पा, काय ही अवस्था करून घेतली तुम्ही? मला माहिती आहे आप्पा, आईंचं जाणं तुम्ही मनाला लावून घेतलंय, पण तुमच्या अशा वागण्यामुळे त्या परत नाही येणार आहेत. तुम्हाला सांगतो, माझी आशू ऍक्सिडेंट मध्ये गेली ना, तेव्हा अवघी 12 वर्षाची होती. जग पाहिलंही नव्हतं तिनं. त्यावेळी माझी काय अवस्था झाली असेल. पण त्यावेळी सुद्धा मी असा नाही वागलो. लक्षात घ्या आप्पा, आपल्यावरही इतर माणसं अवलंबून असतात, त्यांचा विचार करावा लागतो. आता माधव, रागिणी, ऋतू यांना तुमची गरज आहे, तेव्हा लवकरात लवकर सगळं विसरून जाण्याचा प्रयत्न करा. अप्पा, कसली दुर्गंधी. काय झालं डॉक्टर? नाही, काय नाही. आप्पांची तब्येत जरा खांगल्यासारखी वाटते. तुम्ही एक काम करा, तुम्ही
त्याला माझ्या क्लिनिकमध्ये उद्या घेऊन या, मी त्यांना चेक करतो. नाही पण काही सिरियस नाही ना? म्हणजे त्यांना चेक केल्याशिवाय किंवा त्यांचे रिपोर्ट्स बघितल्याशिवाय मी काहीही सांगू शकणार नाही. नाही, डोंट वरी, तुम्ही त्यांना घेऊन या, बघूया काय करता येईल. ओके डॉक्टर, थँक्स. प्रभा, का मला सारखं सोडून जातेस? मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मला तुझ्याबरोबर घेऊन जा काही असं. त्यासाठीच तर मी आली आहे तुम्हाला न्यायला. म्हणजे तू प्रभा नाही आहेस? तू प्रभा नाही? आप्पा, चहा आणलाय. आप्पा, 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 माधव, माधव लवकर ये. आप्पा, 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 उठा ना. आप्पा. ए ऋतू, अगं अशी का बसलीस तू इथे? तू चालती हो इथून. मी इथून कुठेही जाणार नाही. बघतेस काय, मी इथेच राहणार आहे. तू चालती हो इथून. रागिणी, कसला विचार कर? काही नाही रे, आप्पांचं हे असं अचानक जाणं खरंच विसरताच येत नाहीये. त्या दिवशी ते पेंटिंग घेऊन आले ना, त्यानंतर लगेच आजारी पडले आणि त्यातच गेले. मला खरंच कळत नाहीये की असं काय होतं त्या पेंटिंग मध्ये की जे त्यांना जाणवत होतं पण ते आपण नाही समजू शकलो. मलाही कळत नाही ग, नेमकं काय होतं त्या पेंटिंग मध्ये. त्यांची तब्येत बरी नव्हती तरी सुद्धा ते सतत त्या पेंटिंगकडे बघत असायचे. माधव, मला असं वाटतं की आपण आप्पांची खोली कायमची बंद करून ठेवूयात का? का ग? तिथे ना असा उग्र वास येतो, गुदमरल्यासारखं होतं. खूप अस्वस्थ वाटतं मला तिथे गेल्यावर. तू म्हणतेस ते खरंय, तिकडे उग्रवास येतो खरा. ठीक आहे, आपण एक काम करू, उद्या त्या खोलीला लॉक लावू. कोणतं चित्र काढू मी? मला तर काहीच कळत नाही. सगळे चित्र काढून झाले. हा,
त्या दिवशी अप्पांनी जे चित्र आणलेलं ते तर मस्त होतं आणि अप्पांना पण ते खूप आवडलं. हा, मी तेच काढते. बाय द वे, ऋतू कुठे? अरे बाहेर असेल, मी बघून येते. ऋतू, अगं कुठे आहेस तू? अगं झोपायचं नाहीये का? ऋतू, 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 ए ऋतू, अगं अशी का बसलीस तू इथे? तू चालती हो इथून. मी इथून कुठेही जाणार नाही. बघतेस काय, मी इथेच राहणार आहे. तू चालती हो इथून, चालती हो. ऋतूला काहीही होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ऋतू सध्या संकटामध्ये आहे आणि आपल्याला तिला त्या संकटातून बाहेर काढायचंय. पण त्यासाठी मुळात आपण आधी खंबीर व्हायला हवं. काकीडी काय झालं? ऋतू, ऋतू, मी ऋतुजा नाहीये.
निघून जा. ऋतू खबरदार मला हात लावला तर चालते वाकडून. माधव, अरे आपल्या आईला एवढ्यात विसरलास तू? स्वतःच्या आईलाही नाही ओळखू शकलास? अप्पा, ते फक्त एक चित्र वाटलं तुला? फक्त एक चित्र? अरे ती प्रभा आहे, प्रभा तुझी आई. अप्पा, चालते वाकडून. ऋतू चालते वाकडून. मला ऋतू हवी आहे. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. डॉक्टर प्लीज काही करा पण माझ्या ऋतूला वाचवा. वहिनी, तुम्ही धीर सोडू नका. ऋतूला काहीही होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ऋतू सध्या संकटामध्ये आहे आणि आपल्याला तिला त्या संकटातून बाहेर काढायचंय. पण त्यासाठी मुळात आपण आधी खंबीर व्हायला हवं. आपणच जर असं रडत बसलो तर मग तिला कोण वाचवणार? ऋतूला काहीही होणार नाही, हा माझा शब्द आहे. तुम्ही इथेच थांबा. ऋतू, ऋतू. हाय डॉक, कसा आहे? आवाज ओळखला की नाही माझा? काय एवढ्यातच विसरलास? एवढं काय निरखून बघतोय डॉक? तुला काय वाटतं की तुझ्या या औषधांचा परिणाम होईल माझ्यावर? बाबा, मी तुमची अश्विनी. बाबा, तुम्ही मला एकटीला सोडून जाता? बाबा, मी फक्त तुमच्यासाठी आली आहे. बाबा, मला तुमच्या बरोबर घेऊन चला ना. बाबा, तुला काय वाटतं तुझ्या औषधांचा परिणाम झाला माझ्यावर? हाय डॉक, आवाज ओळखला की नाही माझा? काय एवढ्यातच विसरलास? बाबा, मला घेऊन जा. बाबा, माझा जीव गुदमरतो इथे. बाबा, डॉक्टर, कशी ऋतू? ऋतू, ऋतू ठीक आहे, ठीक आहे. पण मला आता निघायला हवं. डॉक्टर, आजची रात्र तुम्ही इकडे थांबलात तर बरं होईल. नाही नाही, ऋतूला वाचवायचं असेल तर मला जायलाच हवं. मला जायलाच हवं. म्हणजे माझ्या ताकदीची अजूनही कल्पना आली नाहीये तुला?
ती तुझी ताकदच संपवून टाकणार आहे मी, कळलं? कशी संपवणार आहेस तू माझी ताकद? औषध देऊन की इंजेक्शन देऊन? बघ, तू स्वतःच बघ आता. मोहिनी, याचा अर्थ काय? मोहिनी, खरंच तू आलीस? क्या आभास आहे? मी काय विचारते तुम्हाला, या लेटर्सचा अर्थ काय? मोहिनी, मी तुझी किती वाट पाहिली मोहिनी. हाऊ डेअर यू टच मी? मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की ही असली लेटर्स मला पाठवत जाऊ नका म्हणून. पण का? मोहिनी, मला फक्त तुझं चित्र काढायचंय. हे बघा, मला तुमची मॉडेल बनण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. मला माझं साधं सरळ सर्वसामान्य माणसासारखं आयुष्य जगायचंय. परत असं काही कराल ना तर याद राखा. मोहिनी, तू किती नाही म्हणालीस ना तरी मी हे चित्र पूर्ण करणार. माझी एकच इच्छा होती, हे चित्र तुझ्या संमतीने पूर्ण व्हावं. पण काही हरकत नाही. तू जेव्हा मला पहिल्यांदा भेटलीस ना तेव्हाच तू माझ्या मनात बसलीस. मी हे चित्र पूर्ण करणार, माझ्या कल्पनेतल्या मोहिनीचं चित्र. ठीक आहे, मग मीही बघते तुम्ही माझं चित्र कसं पूर्ण करता ते. मोहिनी, तू माझ्या कल्पनेतल्या मोहिनीला मारायला निघालीस? मला जे हवं होतं ते कधीच मिळू शकलं नाही. एखादं शापित जीवन जगत असल्यासारखा मी आजपर्यंत जगत आलो. माझं चित्र सुद्धा याच शापानं भरलंय. याचा मला अंत हवाय. हेच ते पेंटिंग आहे. नाही, मी ऋतूला काहीही होऊ देणार नाही, काही होऊ देणार नाही. पण ते पेंटिंग, या सगळ्या घटनांच्या मागे या पेंटिंगचा काहीतरी संबंध आहे हे निश्चित. काहीही करून हे पेंटिंग नष्ट झालं पाहिजे. ऋतूला वाचवायचं असेल तर पेंटिंग नष्ट झालंच पाहिजे.
म्हणजे आता सगळं कळलंय तर तुला? हो, सगळं कळलंय मला. तरी तू इथे येण्याची हिंमत केलीस? मला ऋतूला वाचवायचंय आणि तुझं अस्तित्व नष्ट करायचं. म्हणजे माझ्या ताकदीची अजूनही कल्पना आली नाहीये तुला? ती तुझी ताकदच संपवून टाकणार आहे मी, कळलं? कशी संपवणार आहेस तू माझी ताकद? औषधं देऊन की इंजेक्शन देऊन? बघ, तू स्वतःच बघ आता. असं करू नका तुम्ही, प्लीज. असं करू नका, प्लीज प्लीज. असं नका करू ना. बाबा, बाबा तुम्ही मला मारणार? तुमच्या लाडकीला संपवणार? बाबा, मला इथून घेऊन चला. यांच्या तावडीतून सोडवा मला बाबा. आशू, माधव, अरे मी केलेली चूक तू पुन्हा करू नकोस. अरे ही आपल्या माणसाचे आवाज काढून आपल्याला फसवते. हा आभास आहे, आभास. सत्य नाहीये. जाळून टाक रे. माझं अस्तित्व संपायला आलायस तू? माझं अस्तित्व संपवायला आलायस? माधव, माधव, माझी ताकद नष्ट करायला आलायस तू? माझी? ऋतू, अगर तू काय करतेस तू? माधव, माधव, अरे बघत बसू नकोस. ती फ्रेम ताबडतोब जाळून टाक. जाळून टाक ती फ्रेम. माधवा, तुझ्या आईचं चित्र आहे ते, माझ्या प्रभाचं. तू तिला ओळखलं नाहीस ते नाही, निदान जाळू तरी नको रे ते. माझा खूप जीव आहे रे तिच्यावर. माधव, अरे मी केलेली चूक तू पुन्हा करू नकोस. अरे ही आपल्या माणसाचे आवाज काढून आपल्याला फसवते. हा आभास आहे, आभास. सत्य नाहीये. जाळून टाक रे. फ्रेम जाळून टाका ताबडतोब. पेटवून टाका ती फ्रेम. ऋतू, बाळा कशी आहेस तू? बरी आहेस ना तू? आपण आधी बाहेर जाऊयात सगळे. चल लवकर. चल, ये. याच्यामध्ये हे सगळं थांबवण्याचा काही उपाय लिहिलाय? उपाय तर नाही लिहिला.
एक गोष्ट आवर्जून सांगितलेली आहे. ओम नमः कालरूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा. ओम नमः कालरूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा. ओम नमः कालरूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा. ओम नमः कालरूपाय अयं भस्मी कुरु कुरु स्वाहा.